एस.एल. भैरप्पा, सांतेशिवार लिंगण्णा भैरप्पा. वृत्ती आणि कृतीनं भारतीय असलेल्या, भारतीय तत्त्वज्ञान अध्यात्म यांच्यावर पिंड पोचलेल्या, अस्सल भारतीय विचारदर्शन आपल्या साहित्यातून घडवणाऱ्या सांतेशिवार लिंगण्णा भैरप्पा यांचा जन्म कर्नाटक राज्यातील हसन जिल्ह्यातील सांतेशिवार या गावी 20 जुलै 1934 रोजी झाला. तत्वनिष्ठा जपण्याचे संस्कार त्यांच्या मनावर लहानपणापासून झाले. ते केले अर्थातच त्यांच्या आईनं. गरिबीतही शिक्षणाची जाण असणाऱ्या त्यांच्या आईनं आपल्या मुलांनी शिकावं म्हणून जीवाचं रान केलं. भैरप्पा ही मुळातच चिकित्सक वृत्तीचे, कुतूहल शमवण्यासाठी वाटेल ते करण्याचा ध्यास असणारे अवलिया होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हाल अपेष्टा सहन करत करतच स्वतःच्या जन्मगावी झालं. त्यानंतर ते मैसूरला आले. काही काळ ते शिक्षणातून बाजूला झाले. या काळात त्यांनी स्वशोधार्थ खूप प्रवास केला. तो करत असताना खूप वाचनही केलं. साधूंच्या एका गटाबरोबर त्यांनी भ्रमंती केली. पण हे आपलं प्राक्तन नाही हे ओळखून ते परत मैसूरला आले आणि आपलं लौकिक शिक्षण पूर्ण करण्याला प्राधान्य दिलं. तत्त्वज्ञानात M.A. झाल्यावर त्यांनी महाविद्यालयात शिकवायला प्रारंभ केला. शिकवत असतानाही त्यांनी स्वतःच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. म्हणूनच बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठातून त्यांनी तत्त्वज्ञानात डॉक्टरेट ही पदवी मिळवली. त्यांनी हुबळी महाविद्यालय, गुजरातचे सरदार पटेल विद्यापीठ, दिल्लीतील राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद येथे शिकवण्याचं काम केलं. 1991 साली ते मैसूरमधील रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशनमधून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पत्नीनं त्यांना सांसारिक आयुष्यात मोलाची साथ दिली. शिकण्यासाठी भैरप्पांनी केलेली अपार मेहनत, खाल्लेल्या खस्ता आणि त्यातून जगण्यासाठी चाललेली त्यांची धडपड आपल्याला त्यांच्या माझं नाव भैरप्पा या आत्मचरित्रातून वाचायला मिळते. हाल अपेष्टा सहन करतही शिक्षणाची कास न सोडण्याची त्यांची धडपड त्यांच्या आत्मचरित्रातून अधोरेखित झालेली असली तरी त्यांच्या एकूणच साहित्यातून त्याबद्दल जहरी अपशब्द उमटला नाही. हे त्यांच्या एकंदर साहित्याचं आणि लेखक म्हणून असलेल्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे असं म्हणावं लागेल. या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्वामुळेच भारतीय साहित्याला एक वेगळी किनार लाभली. 1958 पासून त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. साधारण 50 वर्षे ते न थांबता न थकता लिहित होते. त्यांच्या नावावर पर्व, काठ, आवरण, मंद्र, तडा, जा ओलांडून, वंशवृक्ष, धर्मश्री, परिशोध, उत्तरकांड, गृहभंग, तंतू, साक्षी, सार्थ अशी अनेक पुस्तकं आहेत. त्यांनी स्वतःच्या सर्व लेखनात तत्त्वज्ञानाची मांडणी करण्याऐवजी तत्त्वविचारांची पेरणी केलेली आहे. या तत्त्वविचारांमुळेच त्यांच्या साहित्यात अन्याय अत्याचाराला सहज प्रत्युत्तर मिळतं. त्यातून रडगाणी गायली जात नाहीत, तर वागण्या बोलण्यातील, आचरणातील सहजपण दिसतं. म्हणूनच त्यांच्या साहित्यातील पात्र प्रतिक्रियावादी न होता क्रियावादी होतात. याचं उदाहरण म्हणून आवरण, धर्मश्री, गृहभंग या कादंबऱ्यांमधील स्त्री पुरुष पात्रांकडे जाणीवपूर्वक पाहता येतं. तत्त्वज्ञानाची, तत्त्वविचारांची जोड असल्यामुळेच भैरप्पा आपल्या पुराणकथांचा परामर्श सखोलपणे घेऊ शकले असं वाटतं. उत्तरकांड पर्वमधील पुराण पात्र सामान्य माणसांप्रमाणे वागत बोलत असतात. हे वाचकांना उमगतं. म्हणूनच वाचक पात्रांचं वागणं स्वतःशी पडताळून पाहतात. त्यामुळं पर्व वाचल्यावर कादंबरीतल्या कोणत्याही पात्रांवर वाचक दोषारोप करत नाहीत, तर या उलट त्या पात्रांकडे सजगपणे पाहतात. त्यांच्या कृती उक्ती समजून घेतात. त्या समजून घेत असताना आपल्या आजूबाजूच्या माणसांनाही समजून घेण्याची धडपड करतात. या वाचकांवर होणाऱ्या सकारात्मक प्रभावामुळे वाचक लेखक यांच्यातलं अंतर त्यांच्या साहित्यकृती वाचताना कमी होतं असा एकंदर अनुभव आहे. संगीत ते राजकारण, धर्मकारण ते समाजकारण, प्रेम ही मानवी मूलभूत भावना, स्त्री पुरुष नातेसंबंध हे तर भैरप्पा यांच्या लेखनाचे हातखंड विषय आहेत. त्यामुळेच संगीत क्षेत्रातल्या स्त्री पुरुष नातेसंबंधातला पट मंद्रमध्ये उलगडून दाखवत असतानाच ते एकंदर संगीत क्षेत्राबद्दलही भाष्य करतात. आणि ते करत असतानाच स्त्री पुरुष नातेसंबंधांकडे परात्म तरी आत्मीय भावनेनं पाहतात हे विशेष. पात्र, त्यांच्याकडे पाहण्याची सहानुभूतीपूर्ण दृष्टी, सामाजिक विषय हाताळताना घेतलेली काळजी, जाती धर्म या संदर्भात त्यांनी मांडलेली ठाम पण महत्त्वाची चर्चा, त्यातून पात्रांमध्ये निर्माण झालेले ताण, त्या ताणातून वास्तव मांडण्याची, सत्याचा शोध घेण्याची धडपड आणि शब्दांच्या माध्यमातून अवघड तत्त्वज्ञान ललित भाषेत कादंबरीसारख्या दीर्घ साहित्य प्रकारात मांडण्याची त्यांची विशेषता थक्क करणारी आहे.
त्यांच्या साहित्यातून दिसणारी लेखक भैरप्पा आणि व्यक्ती भैरप्पा या दोन वेगळ्या व्यक्ती नाहीत हे प्रकर्षाने जाणवतं. आणि ही जाणीव अर्थातच लेखक आणि साहित्य वेगळं असतं या सिद्धांताला आव्हान करते. साहित्य आणि लेखकाचं आयुष्य पूर्णपणे सारखं नसलं तरी साहित्यात व्यक्तिगत आयुष्य डोकावतंच. त्यांचं हे पारदर्शी म्हणणं म्हणूनच वाचकांना भावतं. कन्नड भाषा, कन्नड साहित्य यांच्या सीमारेषा तोडून भैरप्पा भारतीय संस्कृतीचं प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच बहुतांश त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद बेस्ट सेलर ठरतात. हिंदू, हिंदुत्व, धर्म याबद्दल कठोर चिकित्सा करणारे, वाचकांच्या समोर सप्रमाण अनेक सामाजिक विषय मांडणारे, सांस्कृतिक चिकित्सा करणारे, एकूणच भारतीय परंपरा, भारतीय तत्त्वज्ञान आणि भारतीय नीतिमत्ता साहित्यातून उलगडून दाखवणारे तत्त्वचिंतक भैरप्पा हे बुद्धिनिष्ठ लेखक आहेत. हे आपल्याला त्यांच्या लेखनातून जाणवत राहतं. त्यांनी आपल्या सर्वच प्रकारच्या सर्वच विषयांच्या लेखनात कार्यकारण भावाला अनन्यसाधारण महत्त्व दिल्याचं लक्षात येतं. त्यांना साहित्यिक कारकिर्दीसाठी नॅशनल लिटररी अवॉर्ड, कन्नड साहित्य अकादमी सरस्वती सन्मान पुरस्कार यासारखे साहित्यिक पुरस्कार मिळाले. बरोबरीनंच पद्मश्री आणि पद्मविभूषण हे मानाचे पुरस्कारही मिळालेले आहेत. भारतीय तत्त्वज्ञान, सामाजिक वास्तव, सांस्कृतिक परंपरा, मानवी भावभावना अत्यंत सहज उलगडून दाखवून वाचकांना सजग करणाऱ्या भैरप्पा यांचा मृत्यू 24 सप्टेंबर 2025 रोजी झाला. त्यांचा देह पंचतत्वात विलीन झाला असला तरी त्यांचा अभ्यास, त्यांनी केलेली चिकित्सा, त्यांनी एकंदर कादंबरी लेखनाला दिलेलं नवीन भारदस्त प्रारूप भारतीय साहित्यात अजरामर राहणार आहे याबाबत दुमत असेल असं वाटत नाही.